तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तर तुम्ही हे प्रूफ म्हणून एक स्क्रीनशॉट पहा की सगळ्या महिलांना आता पैसे जमा होणे चालू झालेले आहे। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता महिलांच्या बँकेत येत आहे। आणि जर तुम्हाला अजूनही हा हप्ता मिळाला नसेल किंवा जर तुम्हाला फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1,500च मिळाले असेल किंवा तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला पैसे कधी येणार किंवा का पैसे आले नाही हे पूर्ण कळेल। तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत प्रति महिन्याला महिलांना 1500 रुपये हप्ता जमा करण्यात येत आहे। लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत दिला जाणार आहे, ते पण महिला दिनाच्या पूर्वसंध्यापासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर जाणून घेऊया याबद्दल मोठी अपडेट, ते पण सविस्तरपणे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता व मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याचा एकत्रित 3000 रुपये मानधन जमा होणार आहे। तुमच्याकडे मोबाईल असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असेल तर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे। आता बऱ्याच महिलांचा हे प्रश्न होता, लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार आहे? लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता 8 मार्च पासून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता हे किती रुपये मिळणार आहे, हा सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न होता। लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचा एकत्रित 3000 रुपये असा मिळणार आहे। लाडक्या बहिणींचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो मार्च महिन्याच्या 8 तारखेला महिला दिनापासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आणि याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा तुमचा हप्ता आला नसेल आणि तुम्हाला त्याबद्दल काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि सोबतच अशाच रोज माहितीसाठी आणि अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।